श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. बुध 23 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10:27 श्रवण नक्षत्रात प्रवेश करणार आहे. बुधाचे हे परिवर्तन माघी गणेश जयंतीच्या दुसऱ्या दिवशी होईल. हे गोचर नक्कीच लाभदायक ठरणार आहे. बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो. चंद्रानंतर बुध ग्रह देखील जलद गतीने राशी परिवर्तन करणारा ग्रह आहे. बुध वेळोवेळी राशी नक्षत्र परिवर्तन करतो, शिवाय अस्त वक्री देखील होतो. सध्या बुध ग्रह मकर राशीत असून तो लवकरच नक्षत्र परिवर्तनही करणार आहे. बुध 23 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10:27 श्रवण नक्षत्रात प्रवेश करणार आहे. बुधाचे हे परिवर्तन माघी गणेश जयंतीच्या दुसऱ्या दिवशी होईल. हे गोचर नक्कीच लाभदायक ठरेल. या राशींना बुध देणार सुख समृद्धी. पहिली रास आहे कन्या. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी बुधाचे नक्षत्र गोचर अतिशय लाभदायी असेल. या काळात वैवाहिक जीवन सुखमय राहील. तुम्ही खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरी व्यवसायात पदोन्नती होईल. तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. घरातील सुख समृद्धी शांती नांदेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. पुढची रास आहे मेष. बुधाचे नक्षत्र परिवर्तन मेष राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक मानले जाईल. या काळात तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबात शुभकार्य होतील. आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात प्रगती होईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. पुढची रास आहे कर्क. कर्क राशीच्या व्यक्तींना बुध ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात आरोग्य उत्तम राहील. धार्मिक यात्रा कराल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियासोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. पुढची रास आहे सिंह. बुध ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन सिंह राशीच्या व्यक्तींनाही फायदेशीर ठरेल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबियाची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. सिंह राशीच्या लोकांसाठी वर्षातील शेवटचा त्रिदशांक योग खूप लाभदायक ठरणार आहे. व्यवसायामध्ये आर्थिक स्थिती उत्तम राहील. कामाच्या ठिकाणी बदल जाणवू शकतो. नोकरीमध्ये स्थान परिवर्तनाचा योग निर्माण होऊ शकतो. आरोग्य उत्तम राहील.
व्यवसायात आर्थिक प्रगती दिसून येईल. धनसंपत्तीमध्ये चांगली प्रगती होईल. मानसिक आरोग्य उत्तम राहील.